हॅलो, वेलकम टू बाउंडलेस मुसाफिर. तर आज आपण चाललो आहोत लेण्याद्री इथे गणपती दर्शनासाठी. महाराष्ट्रातील जुन्नर येथे वसलेले लेण्याद्री मंदिर, ज्याला गिरिजात्मज मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकातील असल्याचे मानले जाते, जे मूळतः बौद्ध मठ विहार म्हणून कार्यरत होते. कालांतराने ते एका हिंदू मंदिरात रूपांतरित झाले, जे गिरिजात्मजच्या रूपात भगवान गणेशाला समर्पित होते, ज्याचा अर्थ गिरिजाचा पुत्र म्हणजेच देवी पार्वतीचा पुत्र असा होतो. बहुतेक पारंपरिक मंदिरांप्रमाणे लेण्याद्री येथील गर्भगृह हे कोरीव मूर्ती नसून नैसर्गिक दगडी रचना आहे. वेगळ्या मंदिरांच्या रचनेचा अभाव हे त्याला अधिक आकर्षक बनवते. संपूर्ण मंदिर एकाच खडकापासून कोरलेले आहे. मंदिराच्या आत तुम्हाला एक शांत प्रशस्त हॉल दिसेल, साधा पण मंत्रमुग्ध करणारा. लेण्याद्रीला आपण आता पोचलेलो आहोत आणि हे वरती तुम्ही पाहू शकता लेण्याद्री गिरिजात्मक. 50 रुपीज पार्किंगसाठी घेतात. तुम्ही इथे 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग करू शकता. 2 व्हीलरची आणि जेवणासाठी पण इकडे नाश्त्यासाठी तुम्हाला हे शॉप्स तुम्हाला दिसतील. 2 व्हीलरची वेगळी पार्किंग आहे. 4 व्हीलरची 50 रुपीज घेतात. बस असेल तर 100 रुपीज अँड आय गेस 30 रुपीज 2 व्हीलरचे आहेत. इथून ओझरचा गणपती जवळ आहे, रांजणगावचा गणपती जवळ आहे, शिवनेरी किल्ला जवळ आहे. सो 2 ते 3 दिवसाची इकडे चांगली ट्रिप होऊ शकते. इकडे स्वागत कक्ष आहे, इथे राहण्याची वगैरे सोय केली जाते. यात्री निवास वगैरे द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता. नाश्ता वगैरे करायचा असेल तर करू शकता. हे आमची टीम येते समोरून. ऋग्वेदचा काका, पप्पा. चढण्याचा मार्ग आहे आणि जर तुम्हाला कोणाला वॉशरूमला जायचं असेल तर इकडे या साईडला राईट साईडला वॉशरूमची पण सुविधा आहे. माकड, मंकीज बघा काय खेळ चाललाय. आणि आपण आता या पायऱ्या चढायला चालू केलेल्या आहेत. इकडे तुम्हाला पालखीची सुविधा पण उपलब्ध होते. आय गेस 1,500 रुपये 1500 रुपीज पालखीसाठी घेतात. बसायला असे स्टँड इकडे बनवून ठेवलेले आहेत. आले ना, तिकीट काढायचे. ओके, प्रति तिकीट 25 रुपीज आहे. हा आहे ना. ते स्कॅन करून पण पेमेंट करू शकता आणि तिकीट्स घेऊ शकता, किंवा मग तुम्हाला या तिकीट विंडोवरून तुम्हाला तिकीट्स भेटतील. 25 रुपीज पर पर्सन. फायनली आपण आपली जर्नी चालू केलेली आहे. तिकीट्स घेतलेले आहेत अँड वी आर मूव्हिंग अहेड.
मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 307 दगडी पायऱ्या चढून जावे लागणार आहे. वर जाताना आपल्याला आजूबाजूच्या हिरव्यागार निसर्गरम्य परिसराचा अनुभव घेता येईल. हे लोक दमलेले आहेत. चला चला. पाहू शकता इथे जायचं आहे, बट पोचतोय आम्ही आता. पायऱ्या आहेत ना, पण त्या तिथे आपली गाडी पार्क केली आणि तिकडनं या साईडला असे इकडे 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 असे आलेलो आहोत. बघितलं वर आले काय? हो ते चरायला येतात ना, हे काय त्या शेळ्या. भगवान गणेशाला समर्पित हे लेण्याद्री मंदिर एक महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे. 8 अष्टविनायक मंदिरांपैकी एक. असे म्हटले जाते की देवी पार्वतीने भगवान गणेशाला आपला पुत्र म्हणून प्राप्त करण्यासाठी या गुहांमध्ये तीव्र तपस्या केली होती. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेशाने तिची इच्छा पूर्ण केली आणि याच गुहेत गिरिजात्मज म्हणून प्रकट झाला, ज्यामुळे हे एकमेव अष्टविनायक मंदिर बनले आहे जिथे बालपणीच्या गणेशाची पूजा केली जाते. आणि आपण मंदिरात पोहोचलेलो आहोत. हा मंदिराचा हा गाभारा आहे. पौराणिक संबंधामुळे लेण्याद्री हे एक महत्त्वाचे तीर्थस्थळ बनते, जिथे गणेशाच्या दिव्य बालरूपाचे आशीर्वाद घेऊ इच्छिणाऱ्या हजारो भाविकांची गर्दी होते. दिसत आहेत ह्या छोट्या छोट्या रूम आहेत, तुम्हाला दाखवतो मी. त्यामध्ये रूम असे 1 2 3 4 5 6 7
अशा बऱ्याचशा रूम्स याच्या बाजूने आहेत. दिसेल की नाही माहित नाही. अशा रूम आहे त्याच्यामध्ये. हे मंदिर केवळ तीर्थस्थळ नसून ते अध्यात्म, इतिहास, साहस आणि नैसर्गिक सौंदर्याचे मिश्रण आहे. जाऊ शकतो ना तू, येऊ शकता. इथे आवाज घुमतो. गणपती बाप्पा मोरया. हो, तिकडे जुन्नर आहे. हा हो, ओके. आणि हे काय? येस, थँक्यू. आमचा अनुभव तर खूप छान होता. तेव्हा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात असाल तेव्हा लेण्याद्रीच्या या असाधारण प्रवासाला नक्की सुरुवात करा, जिथे इतिहास भक्तीला भेटतो आणि निसर्गाला आलिंगन देतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओशी रिलेटेड कोणतीही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असल्यास कमेंट करा. टिल देन कीप ट्रॅव्हलिंग, कीप एक्सप्लोरिंग. बाय बाय मुसाफिर्स.